नमस्कार. विश्वशांती दर्शन चॅनलमध्ये आपलं स्वागत. या चॅनेलचे संकल्पक आहेत विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सर. जगातला सर्वात मोठा आणि भव्य घुमट तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर विश्वशांती घुमट विश्वराजबाग लोणी काळभोर इथं साकारणारे विश्वशांतीचे पुरस्कर्ता आदरणीय श्री कराड सर. हा विशेष कार्यक्रम आपण पाहताय. प्रभावी व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या कार्यानं स्वतःची वेगळी ओळख तर बनवलीच, पण आपल्या ज्ञानानं मानव जातीलाही वरदान दिलं. तो चालतो प्रकाश घेऊन अंधाराला हरवायला, स्वप्नांच्या त्या वाटेवरती आशेचे दीप लावायला. त्याच्या कर्तृत्वाच्या कहाणीतून नवी दिशा उमलते. समर्पणाच्या त्या ज्योतीने जग उजळत राहते. शंकर आबाजी भिसे नावातही माणसाप्रमाणेच साधेपण, पण कार्य मात्र आभाळ एवढं. भारताचा एडिसन असं ज्याचं वर्णन केलं जातं ते भारतीय शास्त्रज्ञ शंकर आबाजी भिसे. 200हून अधिक पेटंट्स आणि कित्येक छोटे मोठे शोध. आज एडिसन जगभर ओळखला जातो, मात्र शंकर आबाजी भिसे यांना दुर्दैवानं तसा सन्मान आणि नावलौकिक मिळाला नाही. पण त्यांनी लावलेले शोध त्या काळी काळाच्याही पुढे होते. इतकंच नाही तर काही शोध त्यांच्या संशोधनानंतर पाश्चात्य शास्त्रज्ञांनी लावले आणि लौकिक मिळवला. चला पाहूयात या संशोधक वृत्तीच्या व्यक्तीची ही कहाणी. श्री शंकर आबाजी भिसे. कार्यक्षेत्र संशोधक. जन्म 29 एप्रिल 1867. मृत्यू 7 एप्रिल 1935. आणि उल्लेखनीय बाब, भारताचे एडिसन हे बिरुद. श्री शंकर आबाजी भिसे यांच्या संशोधक वृत्तीची सुरुवात झाली लहानपणीच. त्यांचा जन्म मुंबई इथला. त्यांचं शालेय शिक्षण मॅट्रिकपर्यंतच झालं, पण त्यांनी लावलेले शोध अचंबित करतात. लहानपणापासून त्यांचा कल शास्त्रीय विषयांकडे होता. काही काळ म्हणजे 1888 ते 1897 या काळात त्यांनी नोकरीही केली. नोकरीत असतानाही ते शास्त्रीय ज्ञानावर आधारित काही उपक्रम करायचे. 1893 शास्त्रीय ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी द सायंटिफिक क्लब ही संस्थाही त्यांनी स्थापन केली होती. संस्थेतर्फे त्यांनी 1894 विविध कलासंग्रह हे मासिकही सुरू केलं होतं. विशीत असतानाच त्यांनी विविध उपकरणं आणि यंत्रांची डिझाईन्स रेखाटायला सुरुवात केली. काही उदाहरणं पाहिली तर त्यांच्या अफाट कल्पकतेची कल्पना येईल. इलेक्ट्रिकल सायकलसारखं वाहन त्यांनी त्या काळीच बनवलं होतं. मुंबईच्या उपनगरी रेल्वे स्टेशन्ससाठी इंडिकेटरचं डिझाईनही त्यांनी केलं होतं. काच किंवा पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी त्यांनी एक उपयुक्त यंत्र विकसित केलं. दैनंदिन वापरातली कामं सोपी करण्यासाठी अनेक छोटे मोठे यांत्रिक शोध त्यांनी लावले. श्री भिसे यांनी काचेचा कारखाना सुद्धा काढला होता. 1890 उत्तर हिंदुस्थानात जाऊन आग्रा लेदर फॅक्टरी त्यांनी काढली होती. श्री शंकर आबाजी भिसे यांना खरी संधी मिळाली 1890च्या दशकात. साधारण 1897 इन्व्हेंटर रिव्ह्यू ऑन सायंटिफिक रेकॉर्ड नावाच्या मासिकानं स्वयंवापन यंत्र करण्याची एक स्पर्धा जाहीर केली होती. स्वयंवापन यंत्र म्हणजे साखर, पीठ अशा वस्तूंचं गिरायकाला हवं तेवढं वजन करून देणारं यंत्र. शंकररावांनी अशा यंत्राचा आराखडा करून मासिकाकडे पाठवला. त्यावेळी शंकररावांच्या त्या यंत्राला पहिला क्रमांक मिळाला. शंकर आबाजी भिसे यांच्या संशोधक कारकिर्दीची ही सुरुवात होती. पुढच्या आयुष्यात शंकर आबाजी भिसे यांनी 200च्या वर निरनिराळे शोध लावले आणि त्यातल्या 40हून अधिक आविष्कारांची पेटंट सुद्धा घेतली. भिसेंनी एका अनोख्या इलेक्ट्रॉनिक साइन बोर्डचा शोध लावला. लंडनच्या क्रिस्टल पॅलेसमध्ये हा बोर्ड पाहण्यासाठी ठेवण्यात आला होता. नंतर मध्य लंडन, वेल्स आणि पॅरिसमधल्या अनेक दुकानांनी असे डिस्प्ले बोर्ड लावले. शंकर भिसे मुद्रणशास्त्रात मैलाचा दगड ठरले. या यंत्राचं गुणित मातृका नावाचं पहिलं मॉडेल मिनिटाला 1200 अक्षरं छापायचं. हे यंत्र 1916 मध्ये विक्रीसाठी आलं.
मिनिटाला 2400 टाईप पाडणारं आणखी एक यंत्र भिसे यांनी बनवलं होतं. त्या काळी प्रचलित असलेल्या लायनो, मोनो अशा त्या काळच्या इतर मुद्रण यंत्रांच्या रचना आणि त्यांच्या वापराच्या कमाल कार्यमर्यादा यांचा त्यांनी अभ्यास केला होता. शंकरराव भिसे यांनी भिसोटाईप हे छापण्यासाठीचं, खिळे जलद पाडण्यासाठीचं आणि नंतर ते जुळवण्यासाठीचं यंत्रही शोधलं. त्यांनी त्याचं पहिलं तात्पुरतं पेटंट इंग्लंडमध्ये 2 डिसेंबर 1901 साली घेतलं. नंतर भिसे यांनी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स देशातही भिसोटाईपची पेटंट घेतली. या यंत्राच्या उत्पादनासाठी आणि एकूण भारताच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी त्यांनी सर जमशेदजी टाटा यांचे चिरंजीव सर रतन जमशेद टाटा यांच्या भागीदारीत टाटा भिसे इन्व्हेन्शन सिंडिकेट या कंपनीची लंडन इथं स्थापना केली. भिसेंनी आपल्या टाईपकास्टरबाबत एकदा एका प्रवासात काँग्रेसचे त्यावेळेचे नेते गोपाळकृष्ण गोखलेजी यांना सांगितल्यावर ते प्रभावित झाले होते आणि मुंबईत आल्यावर गोखलेंनी टाटांशी संपर्क साधला आणि त्यांच्यासोबत नवीन आणि मोठा व्यावसायिक करार करून देण्यासाठी भिसे यांना मदत केली. टाटांसोबतचा हा करार 1917 मध्ये संपुष्टात आला, पण यामुळे भिसेंना अमेरिकेमध्ये नवीन कारकीर्द सुरू करायला मदत झाली. 1916 साली भिसे अमेरिकेला गेले आणि तिथे त्यांनी युनिव्हर्सल टाईप मशीन या कंपनीच्या विनंतीनुसार आयडियल टाईप कास्टर या यंत्राचा आविष्कार केला आणि अमेरिकेत त्याचं पेटंट घेतलं. 1920 साली त्यांनी अमेरिकन भिसे आयडियल टाईप कास्टर कॉर्पोरेशन ही संस्था स्थापन करून 1921 सालीच पहिलं यंत्र विक्रीसाठी आणलं. याशिवाय अशी अनेक मुद्रण यंत्र, त्यांचे आराखडे भिसे यांनी बनवले होते. अत्यंत गुणकारी असं ऑटोमिडिन म्हणजे ॲटॉमिक आयोडीन हे औषध बनवलं भिसे यांनीच. त्याचं झालं असं की 1910 मध्ये भिसे एकदा आजारी पडले. त्यावेळी त्यांना देण्यात आलेलं एक भारतीय औषध त्यांना फारच गुणकारी वाटलं. त्या औषधाचं त्यांनी रासायनिक पृथक्करण केलं आणि त्यात आयोडीन असल्याचं कळताच भिसे यांनी 1914 साली एक नवीन औषध तयार करून त्याला बेसलिन हे नाव दिलं. हे औषध बाह्य उपचारासाठी उपयुक्त ठरलं त्या काळी आणि अमेरिकेच्या लष्करानं या औषधाचा पहिल्या महायुद्धामध्ये पुरेपूर उपयोग केला. याच औषधावर संशोधन करून आयोडीन हा घटक असलेलं पण पोटात घेण्यात येण्यासारखं एक औषध भिसे यांनी बनवलं आणि त्याच्या उत्पादनासाठी न्यूयॉर्क इथं एक कंपनी स्थापन केली. या औषधाला शंकर आबाजी भिसे यांनी ऑटोमिडिन म्हणजे ॲटॉमिक आयोडीन हे नाव दिलं होतं. आगगाडीच्या स्वयंचलित दरवाजाचा शोधही भिसे यांनी 1898 मध्येच लावला होता. त्या काळात रेल्वेला आजच्यासारखी गर्दी नव्हती, पण पुण्याहून मुंबईला येत असताना कल्याण स्टेशनवर उतरताना एका प्रवाशाची बोटं दरवाजामध्ये चिरडली. यामुळे रेल्वेवर त्या काळी टीकासुद्धा झाली. अशा प्रकारचा अपघात टळावा म्हणून भिसे यांनी असा शोध लावला की प्रवाशानं गाडीच्या दरवाजात मुद्दाम बोट घातलं किंवा कोणी निष्काळजीपणे दरवाजा लावला तरीही प्रवाशाला इजा होणार नाही. मात्र या शोधाचं पेटंट भिसे यांनी घेतलं नाही. मुंबईतल्या एका प्रदर्शनात त्यांनी या स्वयंचलित दरवाजाचे नमुने ठेवले होते आणि त्याला त्यावेळी बक्षीसही मिळालं होतं. आज आपल्याला जे हवं आहे ते शंकर भिसे यांनी 1898 मध्ये निर्माण केलं होतं. स्वयंचलित आगामी स्थानदर्शक यंत्रही त्यांनी बनवलं होतं. त्यांच्या या यंत्रामुळे रेल्वे प्रवाशांना पुढच्या स्टेशनचं नाव आधीच कळणार होतं. पण एका भारतीयानं हा शोध लावल्यामुळं त्यावेळी ब्रिटिश रेल्वे कंपनीनं हे यंत्र वापरण्यासाठी नकार दिला होता. आज आपण प्रत्येक लोकलच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर इंडिकेटर बोर्ड पाहतो. त्या इंडिकेटर बोर्डाचे निर्मातेही शंकर भिसेच. त्यांनी पगड्या तयार करण्याचं यंत्रही बनवलं होतं. पिठाच्या चक्क्या बनवल्या, चटण्या वगैरे वाटणारे मिक्सर, सायकल जागच्या जागी उभं करणारं स्वयंचलित यंत्रही त्यांनी बनवलं होतं. 1906 साली तारेनं दूरवर फोटो पाठवण्याची युक्ती त्यांनी शोधून काढली होती. डॉक्टर भिसे यांनी टिंगी नावाच्या अजब अशा छोट्या यंत्राचा शोध लावला आणि या टिंगीमुळं अंगरख्याची परीट घडी न बिघडवता बटणं बसवता यायची. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मोटारीचा शोध 1918 सालीच लावून ते मोकळे झाले होते. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मोटारी तयार करण्याची मूळ कल्पना डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांचीच. समुद्राच्या तळाशी भरपूर प्रकाश देणारा दिवा, वातावरणातले विविध वायू वेगळे करणारं यंत्र, धुण्यासाठी रासायनिक पदार्थ, किचनमधली उपकरणं, तसंच डोकेदुखी नाहीसं करणारं मसाज उपकरण हे त्यांचे अजून काही अचंबित करणारे शोध.
त्यांच्या कारकिर्दीतली एक गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे ती म्हणजे भिसेंच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या गुंतवणूकदारांनी दिलेला ब्रिटिश विरोधी कानमंत्र भिसेंनी कायम लक्षात ठेवला. लंडनमध्ये ते नवरोजी टाटा आणि हिंडबर्न यांच्यासोबत निदर्शनांमध्ये आणि बैठकीमध्येही सहभागी होत. न्यूयॉर्कमध्ये त्यांनी गांधीजींच्या विचारांचाही प्रचार केला होता. त्या काळी परदेशात आलेल्या भारतीयांना ते स्वतःकडेही राहण्यासाठी ठेवून घेत. भारतातून ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये जाताना भिसेंनी प्रगत राजकारण आणि विज्ञानाचा मेळ घातला. भिसे यांना भारतातील तत्कालीन राजकारणाविषयीही आस्था होती. आपल्या आयुष्याच्या शेवटी मात्र ते अध्यात्माकडे वळले आणि एकी, शांतता आणि जाणीव या तत्वांवर आधारलेल्या जागतिक धर्माचा पुरस्कार करण्यासाठी त्यांनी अमेरिकेत लोटस फिलॉसॉफी सेंटरची स्थापना केली. अमेरिका, इंग्लंड इथल्या नियतकालिकांमधून तत्त्वज्ञान, विज्ञान, तंत्रविद्या इत्यादी विषयांवर त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले. 1927मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठानं शंकररावांना DSc ही पदवी सन्मानपूर्वक बहाल केली. अमेरिकन वैज्ञानिकांच्या उपस्थितीत अमेरिकेतील भारताचे पहिले शास्त्रज्ञ म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. शिकागो विद्यापीठाची सायको ॲनालिसिस या विषयाची डॉक्टरेट तसंच माउंट व्हेर्नॉनच्या चेंबर ऑफ कॉमर्सचं मानद सदस्यत्वही त्यांना बहाल केलं गेलं होतं. 1935मध्ये न्यूयॉर्क इथं हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांना मृत्यू आला. भारत हे आता जरी संशोधनाचं आणि वैज्ञानिक घडामोडींचं केंद्र असलं तरी त्या काळी वैज्ञानिक, संशोधक आणि इंजिनियर्सना प्रोत्साहन देणाऱ्या फारशा संस्था अस्तित्वात नव्हत्या. त्या काळात भिसे कठीण परिस्थितीवर मात करत स्वतःच्या प्रयत्नांनी नावारूपाला आले. त्यांच्याबद्दलची एक विलक्षण योगायोगाची गोष्ट. खरा थॉमस अल्वा एडिसन आणि शंकर आबाजी भिसे यांची प्रत्यक्ष भेटही झाली होती. 23 डिसेंबर 1930 या दिवशी न्यू जर्सी इथं हा भेटीचा योग घडून आला होता. शंकर आबाजी भिसे या भारतीय अवलिया संशोधकाला मानाचा मुजरा. पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात अजून एका प्रभावी व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेण्यासाठी. नमस्कार.